जय हिंद मित्रांनो. तर नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये मतदानाची जी शाई वापरली त्या शाईचा इतिहास आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा तिचा वापर 1962 मध्ये करण्यात आला होता आणि त्यावेळेस आपल्या भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. आता बघा, जी शाई वापरली तिचं जे नाव आहे किंवा नाव होतं ते इनडेलिबल इंक नाव होतं. तर ती शाई कुठे बनवली जाते, आपल्याला मनात प्रश्न येत असेल की ही शाई नेमकं कोणत्या कंपनीत तयार केली जात असेल. तर लक्षात ठेवा, म्हैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेड या बेंगळुरू कर्नाटक मधल्या कंपनीमध्ये ही शाई बनवली जाते. आणि ह्या कंपनीची जी स्थापना होती ती 1937 मध्ये महाराजा नलवाडी कृष्णराज वाडियार यांनी केलेली होती. आणि 1962 पासून ही कंपनी आपल्या निवडणूक आयोगाला ह्या मतदानाच्या शाईचा पुरवठा करते. आता बघा, ह्या मतदानाच्या शाईला जे विकसित केलं तिचं नाव आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, म्हणजे राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेने विकसित केलेला आहे. आणि भारत सरकारने या कंपनीचं जे पेटंट आहे ते गुपित ठेवलेलं आहे. आणि हा रंग निळा असल्यामुळे आणि चकाकतो हा रंग. हा कशामुळे चकाकतो, तर याच्यामध्ये जे केमिकल असतं त्याचं नाव असतं सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेटचा जो फॉर्म्युला आहे तो आहे AgNO3. याच्यामुळे ही शाई चकाकते. मग आता बघा, या शाईला सुकण्यासाठी कमीत कमी 15 ते 40 सेकंद लागतात. आणि जी टिकते ती आपल्या बोटावरती किती वेळा टिकते, तर मोस्टली 72 तास ही शाई आपल्या बोटावरती टिकते. आणि 72 तासानंतर म्हणजेच थोडक्यात 3 दिवसानंतर ते हळूहळू तिचं जे ती जी शाई असते ती हळूहळू मिटायला सुरुवात होते. बघा, आता ते असते तिच्यात रासायनिक अभिक्रिया कशी होते, त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट असतं आणि पाणी किंवा घाम याची रिॲक्शन होऊन हळूहळू त्या आपल्या शाईचा जो रंग आहे तो काळा पडायला लागतो. आणि बघा, आणि हे सिल्वर क्लोराईड जे आहे ते पाण्यात अद्रावणीय आहे, म्हणजे पाण्यात विरघळत नाही. बोटाच्या पेशी जसे जसे जुन्या होतात तशी ती शाई निघत चालते. त्वचेवरती तिला म्हणजे टिकण्यासाठी एका सेकंदात ती छाप सोडत असते आपल्या त्वचेवरती. पाणी, साबण आणि अल्कोहोल काही पण किंवा कोणतेही पदार्थ वापरून तुम्ही ती शाई पुसण्याचा प्रयत्न केला तर ती शाई मिटली जात नाही, म्हणजे कुठल्याही घटकाचा तिच्यावरती प्रभाव पडत नाही आणि ती शाई मिटू शकत नाही. मग आता असं जर झालं असतं तर लोकांनी डबल मतदान केलं असतं. ती शाई कुठे लावली जाते, तर बघा, ती शाई आपल्या डाव्या हाताच्या तर्जनीवरती लावली जाते. हीच शाई काय लावली जाते, दुसरी शाई काय लावता येत नाही, तर लक्षात ठेवा ही शाई जास्त काळ टिकते. म्हणजे थोडक्यात तिच्यावरती कोणत्याही केमिकलचा प्रभाव पडू शकत नाही आणि ती मिटू शकत नाही. आणि मतदान केल्याचा तो पुरावा पाहिजे किंवा दुहेरी मतदान टाळलं पाहिजे, याच्यासाठी ही शाई आपल्या बोटावरती लावली जाते. तर अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी फॉलो करा आपल्या चॅनलला. जय हिंद, जय महाराष्ट्र.